रामकृष्ण हरी माऊली. आपल्या कॅन्सर स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. हा आपला तिसरा भाग आहे आणि ह्या भागामध्ये आपण डॉक्टर विकास कोठावदे यांची अ, अ, जे कॅन्सर रिलेटेड इकॉनॉमिक्स आहेत, की किती खर्च येतो, आणि आपल्याला त्याच्या त्याच्या बाबतीत काय-काय आपल्याला गोष्टी सरकारकडनं अवेलेबल आहेत, ह्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. आणि कॅन्सर परत होऊ शकतो का? उपचार झाल्यानंतर तो येऊ शकतो का? या सगळ्या गोष्टी आपण विचारणार आहोत. बोला माऊलीमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर पहिला प्रश्न असा आहे, की आपण आता उपचार पद्धती ज्या आहेत त्या सगळ्या बघून झाल्या आहेत. व्हॅक्सिन्सबद्दल बोललो मागच्या भागामध्ये. तर हे सगळं झाल्यानंतर आणि तुम्ही जेव्हा म्हणता, की आता हा पेशंट पूर्णपणे बरा झालाय, तर ते झाल्यानंतर ते परत कॅन्सर त्यांना होऊ शकतो का? आणि म्हणजे ट्रीटमेंट किती वेळ चालते तुमची साधारण? तर जसं तुम्ही म्हटले, की पहिले हे ह्याची कॅन्सर ट्रीटमेंट किती वेळ चालते. तर हे थोडंसं म्हटलं, की ट्रीटमेंट काय द्यायची याच्यावर ठरत असतं. जसं तुम्ही म्हणालो, की स्तनांचा कर्करोग घेतला, किमोथेरपी, सर्जरी, रेडिएशन हे सगळं लागतं. त्यामुळे त्यांच्या ट्रीटमेंट साधारण 6 महिने जातो. काही पेशंट ज्यांना फक्त रेडिएशन लागतं, त्यांचा कालावधी 1.5 ते 2 महिन्याचा असतो. काही पेशंटला फक्त सर्जरी लागते, तर त्यांना एकदा सर्जरी झाली, की ते फॉलोअपवर असतात. त्यामुळे तो कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे, कोणत्या स्टेजचा आहे, त्याच्यावरती त्याचा ट्रीटमेंटचा कालावधी ठरत असतो. हे पेशंट फॉलोअपवर पण आपण ठेवतो, कारण आपल्याला माहिती आहे, की तो रिलॅप्स होऊ शकतो. त्याच्यामुळे मग आपण काही टेस्ट त्यांना ॲडवाईस करतो आणि तो त्यांचा फॉलोअप घेत असतो. आता जो कॅन्सर रिलॅप्स होतो, तो कुठल्या कंडिशन्समध्ये होतो किंवा कुठल्या स्टेज नंतर वगैरे, म्हणजे असं काही आहे का तुमचे ठोकताळे? हो, जसं तुम्हाला म्हटलो, की स्टेजनुसार त्याची सिव्हिरिटी ठरत असते. जेवढी स्टेज जास्त, तर तेवढा त्याची रिलॅप्सची रिस्क जास्त. त्यामुळे जसं स्टेज 2, स्टेज 3 जशी स्टेज वाढेल, तशी त्याची रिलॅप्सची रिस्क वाढत जाते. म्हणून तो स्टेज 4 क्युरेबल नाही, पण वेल कंट्रोल राहतो. त्यामुळे मग ते रिलॅप्स हा त्याच्यात विषय येत नाही. त्यात फक्त कंट्रोल, आपण डिसीज फ्री पेशंट किती वेळ आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. परंतु आणि प्रोग्रेशन फ्री किती असतो. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजला आपण हे बघतो, की बाबा त्याचा रिलॅप्स किती काळात येऊ शकतो. जसं तिसऱ्या स्टेजचा रिलॅप्स थोडा लवकर येईल, सेकंड स्टेजचा थोडा लेट येऊ शकतो, फर्स्ट स्टेजचा अजून लेट येऊ शकतो. तर रिलॅप्सचं प्रमाण आणि ते केव्हा येईल हे त्याच्या स्टेजवरती ते डिपेंड असतं. आणि तो कोणत्या प्रकारच्या पेशींचा आहे हे सुद्धा त्याच्यावर, म्हणजे कोणत्या अवयवाचा आहे, कोणत्या प्रकारच्या पेशी आहेत, ग्रेड 1 आहे, ग्रेड 2 आहे, ग्रेड 3 आहे. त्याला पहिले जी ट्रीटमेंट मिळाली त्याने ती व्यवस्थित घेतलेली आहे का, त्याला पूर्ण त्याचा डोस मिळालेला आहे का, त्यांनी ट्रीटमेंटचा कालावधी व्यवस्थित योग्य कालावधीतच त्याची ट्रीटमेंट पूर्ण केलेली आहे का, आणि त्याला ज्या गरजेच्या ट्रीटमेंट आहेत त्या सगळ्या त्याला मिळालेल्या आहेत का, या सगळ्यांवरती त्याचा रिलॅप्स रेट अवलंबून असतो. ओके. आता तुम्ही उपचार देत असताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळत असतील. बरोबर. तर तुम्ही त्याप्रमाणे मग पेशंटला सांगून ठेवता, की अरे तुम्ही 6-6 महिन्यांनी परत टेस्ट करा किंवा परत ह्या गोष्टी बघा वगैरे? हो, कारण आता कसं असतं, की काही जे रिलॅप्स असतात ते आपल्याला माहिती आहे, की काही पेशंटचं जसं आता ओव्हेरियन कॅन्सर असतं, आपल्याला काही गोष्टी रक्तात सापडतात, काही स्कॅनमध्ये दिसतात, काही आपण क्लिनिकल एक्झामिनेशनने बघू शकतो. तर त्याला त्यानुसार जसं आता काही कॅन्सर आहेत, की त्यांना आपलं फ्रिक्वेंटली एक्झामिनेशन लागतं. त्यांना आपण मग तसं त्यानुसार 2 महिन्यात, 3 महिन्यात बघत असतो. काही पेशंट आता पहिल्या 2 वर्षात कॅन्सर त्याची रिस्क जास्त असते. तर त्याच्यामुळे मग पहिल्या 2 वर्षात आपण जास्त वेळा पेशंटला बोलवत असतो. त्यांच्या जास्त प्रकारच्या तपासण्या करत असतो. त्याच्यामध्ये पेट स्कॅन असेल, सिटी स्कॅन असेल, काही रक्त तपासण्या असतील, एक्झामिनेशन असेल, तर ह्या गोष्टी आपण पहिल्या 2 वर्षात जास्त प्रमाणात करतो. जसं 2 वर्ष झाले, की त्याचं आपण कालावधी जो आहे तो थोडा वाढवतो, की दर 3 महिन्यांना बोलवता 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी पेशंटला बोलवलं जातं आणि वेळोवेळी तशा टेस्ट त्यांना ॲडवाईज केल्या जातात. आणि एकदा 5 वर्ष समजा झाले पेशंटचे, तर मग आपण त्याला त्याची फ्रिक्वेन्सी कमी करतो. परंतु आम्ही ॲडवाईज करतो, की पेशंटनी फॉलोअप हा असावा. आपलं समज आता रिलॅप्सचं तुम्ही टेस्टिंग करताय वगैरे आणि उपचार तुमचे झालेले आहेत. तर उपचारानंतर तुम्ही असं काही आहे का, की आता ह्याच्यापुढे तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिन घ्या, मग तुम्हाला मे बी रिलॅप्स व्हायचे चान्सेस कमी होतील वगैरे, असं काही आहे का? तर तुम्ही तसं बघाल तर आमचा स्वतःचा असा काही आयुर्वेदाचा अभ्यास नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही काही कमेंट करणं चुकीचं राहील. फक्त एवढंच आमचा जो अनुभव आहे त्याच्यावर आम्ही बघतो, की पेशंट ॲलोपॅथीचे काही साईड इफेक्ट्स होतात म्हणून ही कॅन्सर ट्रीटमेंटच न घेता कंप्लीट आयुर्वेदिक, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वेगवेगळ्या पॅथी ज्या आहेत त्याच्याकडे शिफ्ट होतात. त्यांनी ते तसं न करता त्यांनी ही ट्रीटमेंट व्यवस्थित पूर्ण करून नंतर बाबा त्याचे काही साईड इफेक्ट कमी करण्यासाठी
किंवा रिलॅप्स होऊ नये अशी त्यांना जी संकल्पना आहे, तर त्या गोष्टीसाठी ते नंतर घेऊ शकतात. पण त्यांनी ह्या ट्रीटमेंटला रिप्लेस करण्याचा कधीही प्रयत्न करू नये. कारण एक त्याचं सिंपल रिझन आहे, ही वर्षानुवर्ष प्रूव्हन सायंटिफिक बेस्ड थेरपी आहे. Right. असं नाही की आयुर्वेदिक होमिओपॅथिक सायंटिफिक बेस्ड थेरपी नाही आहेत, परंतु कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये याचे प्रूव्हन रोल आहेत. आपण याच्यामध्ये पेशंटचं सर्व्हायवल बघितलेलं आहे. त्याच्यावरती बऱ्याच पेशंटचं आयुष्य चांगल्या प्रकारे गेलेलं आहे. साईड इफेक्ट करण्यासाठी औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याला घाबरून न जाता डायरेक्टली आयुर्वेदिक होमिओपॅथिक घेणं हे गरजेचं नाही. इव्हन जे डॉक्टर्स देतात त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी पेशंटलाही सांगावं की बाबा तुम्ही हे ट्रीटमेंट घ्या, त्याबद्दल ऑप्शन आहे. पण तो मेन ट्रीटमेंट जे आहे, जे ॲलोपॅथीची आहे, ती तुम्ही टाळू नका किंवा त्याच्यातून पळू नका. त्यांनी ही ट्रीटमेंट, त्यांची ट्रीटमेंट देण्याबद्दल आपल्याला विरोध नाही आहे. पण त्यांनी जी रिसर्च बेस्ड, सायंटिफिक बेस्ड, वैज्ञानिकरित्या प्रूव्हन जी ट्रीटमेंट आहे ती घेण्याचा देखील पेशंटला तितकाच आग्रह करावा, जेणेकरून पेशंटचा आजार वाढणार नाही, तो त्याच्यातून पूर्ण बरा होईल. कारण बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट ही पूर्ण ट्रीटमेंट बंद करतो आणि डायरेक्टली आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतात. आणि त्याच्यानंतर 5-6 महिन्यानंतर असं होतं की आजार वाढतो आणि मग पेशंट परत आमच्याकडे येतो आणि मग सांगतो की डॉक्टर, ते आम्हाला वाटलं तिकडे जाऊन आजार बरा होईल. त्यामुळे मग त्या फॉल्स कमिटमेंट्समुळे किंवा फॉल्स इन्फॉर्मेशनमुळे किंवा ह्या आजाराच्या भीतीमुळे, ह्या ट्रीटमेंटच्या भीतीमुळे पेशंट पूर्णतः ती ट्रीटमेंट घेतो. आणि त्याच्यात काय होतं की मग जेव्हा पेशंट आजार वाढवून येतो तेव्हा मग आमच्याकडे देखील खूप काही ऑफर करण्यासाठी नसतं, कारण आजाराची स्टेज ऑलरेडी वाढलेली असते. मग त्यामुळे तो क्युअरचा जो चान्स असतो तेव्हा तो निघून गेलेला असतो. तर त्यामुळे हे लक्षात आलं पाहिजे की तुम्ही कोणतीही पॅथी घ्या की ज्याच्यामुळे तुमचे साईड इफेक्ट कमी होतील, तुम्हाला ही ट्रीटमेंट सहन करण्याची व्यवस्थित शक्ती येईल. परंतु ही ट्रीटमेंट बंद करू नका, कारण असं कोणतेही कंपॅरिझन नाही की बाबा 10 पेशंटला तुम्ही XYZ कॅन्सरसाठी तुम्ही 10 पेशंटला तुम्ही ॲलोपॅथी दिली आणि उरलेल्या 10 पेशंटला तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली आणि तुम्ही त्यांचे एक 6 महिन्यात रिझल्ट बघितले आणि असा हेड टू हेड काही कंपॅरिझन नाहीये ॲलोपॅथी वर्सेस आयुर्वेदिक. तर त्यामुळे हीच विनंती असेल की बाबा तुम्ही त्या ट्रीटमेंट घेण्यावर ही ट्रीटमेंट तुम्ही बंद करू नका. या ट्रीटमेंटची तुम्हाला तेवढीच गरज आहे आणि याच्यात खूप ॲडव्हान्स रिसर्च होतोय, भरपूर प्रकारची औषधं अवेलेबल आहेत. ओके. आणि जनरली आपण असं म्हणतो की जर का कॅन्सर रिलॅप्स झाला तर तो जास्त स्ट्रॉंगली परत येतो, तर त्याच्यात काही तथ्य आहे का? बरोबर आहे, कारण जेव्हा तो आजार परत येतो याचा अर्थ कुठेतरी त्या पेशी विरोध करतायत त्या आजाराला, घेतलेल्या ट्रीटमेंटला, आणि त्यामुळे त्या परत येत आहेत. तर रिलॅप्स नक्कीच रिस्क जी असते रिलॅप्स कॅन्सर, तो थोडा तेवढाच डेंजरस असतो, त्याबद्दल काही शंका नाही आहे. परंतु तो किती वेळात रिलॅप्स झाला हे खूप महत्त्वाचं आहे. जर तो आता ट्रीटमेंट संपली आणि दुसऱ्या महिन्यातच परत आला, चौथ्या महिन्यातच परत आला, याचा अर्थ त्याचा गुणधर्म, त्याची बायोलॉजी जी आहे ती खूप चांगली नाही आहे, त्याची परत परत येण्याची रिस्क जास्त आहे. त्यामुळे तो ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करण्याची क्षमता देखील कमी आहे. ओके. पण जर तो 2 वर्षांनी 4 वर्षांनी जेव्हा तो परत येतो, याचा अर्थ तो स्लोली ग्रोइंग ट्यूमर आहे, परत ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करून परत पेशंट बरा होऊ शकतो. तर त्याच्यामुळे तो कोणत्या प्रकारात तो परत आलाय, त्याचे गुणधर्म किती बदललेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे. कारण आपण परत सगळ्या टेस्ट करतो की आता तो जेव्हा परत आला तेव्हा तो तितक्याच अवयवापुरता मर्यादित आहे की तो पसरलेला आहे, तो चौथ्या स्टेजला परत आला की पहिल्या स्टेजलाच परत आलाय. त्यामुळे जेवढा त्यांच्यातला अंतर आहे, कालावधी आहे परत येण्याचा, तो बघितला जातो. त्याची स्टेज काय हे पण बघितली जाते आणि मग परत ट्रीटमेंट देता येते. आणि आपण असं कधी बघितलंय का की पहिल्यांदा जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा तो ग्रेड 1चा होता आणि रिलॅप्स झाला तेव्हा तो ग्रेड 2 किंवा ग्रेड 3 मध्ये आला? हो, हे आपण बायोलॉजी बदलताना बघितलेली आहे. युजली आम्ही स्तनांच्या कर्करोगात बघतो की जर ER-PR हर्टो म्हणून आम्ही असं म्हणतो की त्या पेशींवरती काही स्टेशन्स असतात की ज्यासाठी काही ट्रीटमेंट असतात, तर ते 2-1 वर्षानंतर त्याची बायोलॉजी बऱ्याच वेळा चेंज झालेली असते. तर त्यामुळे हे आहे की ते गुणधर्म बदलतात आणि म्हणूनच ते परत येतात बऱ्याच वेळा. आणि हे जे लवकर परत येणार हे त्या प्रकारचे असतात. सो थोडं आपण आता फायनान्शियल ह्याच्यावरती वळूया की कॅन्सर म्हटलं की अर्धे लोक घाबरून जातात आजारामुळे आणि अर्धे लोक खर्चामुळे घाबरतात. तर साधारण वेगवेगळ्या थेरपीजचा किती खर्च होऊ शकतो, कुठल्या स्टेजला खूप जास्त होतो, कुठल्या स्टेज असेल तर कमी होईल वगैरे? तर तुम्ही काय ट्रीटमेंट घेताय आणि कुठे घेताय याच्यावर देखील अवलंबून असतं. जर तुम्ही आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली तरी, आणि तुम्ही कोणत्या प्रकारे ट्रीटमेंट घेताय, तुम्ही किमोथेरपी घेताय, इम्युनोथेरपी घेताय, टार्गेट थेरपी घेताय, रेडिएशनमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, IMRT, IGRT, VMAT.
ते कोणत्या प्रकारचं टेक्निक तुम्ही वापरताय त्यानुसार त्याचा खर्च बदलत असतो. आता गव्हर्नमेंटमध्ये देखील ह्या गोष्टी होत असतात. आता बऱ्याच प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जसं आमच्याकडे देखील महात्मा फुले योजना आहे, तर त्याच्यामध्ये आपण रेडिएशन ट्रीटमेंट पेशंटची स्कीममध्ये फ्री करू शकतो. आता ते गव्हर्नमेंटने काही नियम लावून दिलेत की कोणत्या पेशंट ट्रीटमेंट कशात बसवायची, कोणत्या आजाराला काय ट्रीटमेंट द्यायची, कोणती टेक्निक वापरायची, त्यानुसार ते आपल्याला फक्त फॉलो करावायचं असतं. तर आवश्यक नाही की पेशंटची ट्रीटमेंट ट्रस्ट आहेत, काही NGOज आहेत की ज्या पेशंटला क्राऊड फंडिंग आहे की अजून पेशंटला मदत मिळू शकते, पण पेशंटनी डॉक्टरांपर्यंत गेल्यानंतर मार्ग पुढचे मोकळे होत असतात. त्यामुळे पैशाला न घाबरता तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचा, तुम्हाला आपोआप मार्ग मिळतील. कारण जरी तुम्ही त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलला जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकत नसेल तर डॉक्टर तुम्हाला नक्की काय करतात की तुम्हाला चांगली ट्रीटमेंट कोणत्या दुसऱ्या हॉस्पिटलला फ्री ऑफ कॉस्ट होऊ शकते. कारण काही मेडिकल कॉलेजेस असतात, काही हॉस्पिटल्स असतात, काही ट्रस्ट हॉस्पिटल असतात, ते टाटा मेमोरियल हॉस्पिटल्स आहेत. तर अशा ठिकाणी काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकतात. तुम्ही तिकडून मेडिसिन, आजकाल ड्रग्सची कॉस्ट खूप कमी झालेली आहे. गव्हर्नमेंटने त्याच्यावरती बरेच निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे कॅन्सरसाठी जी औषधं आहेत ती बरेच प्रकारे स्वस्त झालेली आहेत आता. तर त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट घेता, तुम्हाला किती ट्रीटमेंट लागणार आहेत, तुम्हाला सगळ्या ट्रीटमेंट लागणार आहेत की एकच प्रकारची ट्रीटमेंट लागणार आहे, त्याच्यावरती देखील खर्च अवलंबून असतो. आणि तुमचा जर पूर्ण बरा होणार आहे का फक्त कंट्रोल करण्यासाठी आपण ट्रीटमेंट देतोय, तुम्हाला लाईफ लॉंग ट्रीटमेंट लागणार आहे, कारण 4थ्या स्टेजच्या पेशंटला पूर्ण कंट्रोल करण्यासाठी आयुष्यभर ट्रीटमेंट द्यावी लागते. काही पेशंटला काही मर्यादित काळापुरताच ट्रीटमेंट द्यावी लागते. त्यामुळे तो खर्च हा त्या हॉस्पिटलमधले असलेले इक्विपमेंट्स, त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर, त्याला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट लागते, कोणत्या प्रकारची औषधं वापरली जातात, यानुसार तो व्हेरी होत असतो. परंतु त्याच्यासाठी मदत करणाऱ्या संस्था, इव्हन प्रायव्हेट हॉस्पिटल जरी असले तरी त्यांचे देखील ट्रस्ट असतात. तर त्यामुळे पेशंटनी खर्चाला न घाबरता मार्ग निघतात, फक्त ट्रीटमेंटला पोहोचणं गरजेचं आहे. आता आजच्या जगामध्ये आता रेडिएशन किंवा केमो सोडून अजून काय काय ॲडव्हान्सेस होत आहेत किंवा काय रिसर्च आता कटिंग एज आहे ज्याच्यामुळे पुढे मागे ह्या एंटायर कॅन्सर ट्रीटमेंटवरती इफेक्ट येऊ शकतो? तर आता जसं कॅन्सरच्या ट्रीटमेंटचे 3 महत्त्वाचे घटक आहेत की सर्जरी, केमोथेरपी आणि रेडिएशन. तर आणि दुसरं आहे डायग्नोसिस. तर प्रत्येकात आपले आपले रिसर्च चालू आहेत की आपण कॅन्सर क्युअर कसा करू शकतो, लवकर कसा डिटेक्ट करू शकतो, त्याची साईड इफेक्ट कशी करता येईल. जसं सर्जरीमध्ये तर रोबोटिक सर्जरी आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही अतिशय प्रिसाइजली सर्जरी करू शकता, अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता, पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. त्यात काही डायस देऊन आपण ट्युमर लोकलाइज करू शकतो ब्रेन ट्युमरमध्ये. त्याच्यानंतर किमोथेरपीमध्ये आता काही टार्गेटेड थेरपी आल्यात, इम्युनोथेरपी आल्यात. तर फरक काय ते समजून घ्या. किमोथेरपी जसं सगळे शरीरात असतं, पण टार्गेटेड थेरपी इज लाईक अ टार्गेटेड मिसाईल, बरोबर त्या पेशंटवर जाऊन अटॅक करतात. तर इम्युनोथेरपी आलेल्या आहेत. इम्युनोथेरपी म्हणजे काय, तर पर्टिक्युलर कॅन्सर सेल्सच्या अगेन्स्ट ती इम्युनिटी वाढवली जाते आणि त्या सेल्स त्याच्यावरती अटॅक करतात. त्याला म्हणतात इम्युनोथेरपी. त्याची साईड इफेक्ट अजून कमी आहेत आणि त्याचा रिझल्ट अजून चांगले आहेत. पण प्रत्येकालाच प्रत्येक थेरपी लागू होत नाही. तर त्याच्या पेशंटचा कोणत्या प्रकारे आणि त्याला ती इम्युनोथेरपी लागू होईल की नाही त्यासाठी त्या टेस्ट केल्या जातात. हा झाला किमोथेरपीमध्ये. आता रेडिएशनमध्ये ज्याला आपण ॲडव्हान्स रेडिएशनचे सॉफ्टवेअर्स असतात की जे तुमच्या नॉर्मल पेशंटना वाचवून टार्गेटेड रेडिएशन जास्तीत जास्त प्रमाण डोस देऊ शकतो आपण. जसं आता पूर्वी आपण 25 ते 30 दिवस रेडिएशन द्यायचो, पण आता स्टिरियोटॅक्टिक रेडिएशन्स आलेले आहेत. स्टिरियोटॅक्टिक म्हणजे टार्गेटेड रेडिएशन हाय डोसमध्ये तुम्ही 5 दिवसात डोस पूर्ण करतात. जे आपण ज्युपिटरमध्ये SBRT म्हणून टेक्निक वापरतो, SCRT म्हणून वापरतो. ज्याच्यामध्ये 25 दिवसाचं रेडिएशन, जर ट्युमर साईज स्मॉल असेल तर 5 दिवसात देखील तो पूर्ण करू शकतो. जसं प्रोस्टेट कॅन्सर आहे, ब्रेनमधले लिजन्स आहेत, लिव्हरमध्ये छोटा ट्युमर आहे, त्याच्यात ते आपण करू शकतो. किंवा काही ट्युमर जे आहेत ते तुमच्या श्वासाबरोबर मूव्ह होत असतात. जसं लिव्हरमध्ये आहे किंवा लंगमध्ये एखादा ट्युमर आहे, तो तुमच्या श्वासाबरोबर मूव्ह होतो. त्यामुळे मग टार्गेट कसं करायचं तुम्ही, त्याच्यामुळे मग काही ब्रिदिंग टेक्निक्स आलेले आहेत की ज्याच्यामुळे तुमचं नॉर्मल लंग टार्गेट न होता किंवा लिव्हरची मोशन एका जागी स्टेबिलाईज करून तुम्ही बरोबर ट्युमरला टार्गेट करता, की ज्याच्यामुळे नॉर्मल पेशी वाचतात. तर हे ॲडव्हान्स सॉफ्टवेअर्स याच्यामध्ये आलेले आहेत की ज्याच्यामुळे हे ट्रीटमेंटचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते कमी होत चाललेत आणि रिझल्ट चांगले होत चाललेत. त्याच्यात आता चौथा भागाला की डायग्नोसिसमध्ये काय आलेलं आहे. तर डायग्नोसिसमध्ये जर तुम्ही बघाल की आता सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स आपण ज्याला म्हणतो, एखादा पेशंट म्हटलं की बाबा पेट स्कॅन माझा रिपोर्ट निगेटिव्ह आहे, जसं तुम्ही म्हटलं की रिलॅप्स पण आला त्याला. मग आता रिलॅप्स आला म्हणजे काहीतरी सेल्स कुठेतरी असणार की जे परत आले आहेत. मग आता शास्त्रज्ञांनी आपल्याच पुण्यातले एक शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत खंदारे म्हणून की ज्यांनी सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स शोधल्या, 1 ml ब्लड पेशंटचं घेऊन त्यांनी बघितलं की त्या सेल्समध्ये कॅन्सर सेल्स त्या
नॉर्मल ब्लड 1 ml घेतलं आणि त्याच्यात त्या सेल डिटेक्ट होतात की नाही असं तंत्रज्ञान त्यांनी शोधलं. आणि त्या एक सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स आपण घेऊन ते त्याच्यात काय कॅन्सर आहे की नाही हे आपण डिटेक्ट करू शकलो. तर ही एक ॲडव्हान्स टेस्ट आलेली की सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स, परंतु ते सापडल्यानंतर त्याची ट्रीटमेंट द्यायची की नाही याच्यावरती डिबेट आहे. आता ह्या सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्सच्या वरती अजून लोक पुढे गेले की सर्क्युलेटिंग ट्युमर DNA, जे सेल्सच्या आतमध्ये DNA असतात, तर तो DNA पण डिटेक्ट करण्याची, बाबा एखादी सेल्स जर मेली असेल आतमध्ये बॉडीमध्ये पण तो DNA आपल्याला सापडतो का कॅन्सरचा, तर तो सुद्धा आपण डिटेक्ट करण्याची टेक्नॉलॉजी आता आपल्याकडे आलेली आहे. त्याला म्हणतात सर्क्युलेटिंग ट्युमर DNA. हे म्हणजे कॅन्सरचं प्रमाण तुमच्यात आहे की नाही हे डिटेक्ट करण्यासाठी त्या टेस्ट केल्या जातात. ते आता सध्या त्या थोड्या इन्व्हेस्टिगेशन स्टेजला आहेत, परंतु लवकरच त्या रुटीनमध्ये आपण वापरायला लागू. आता काही लोक कार्टी थेरपी बद्दल पण विचारतात की कार्टी थेरपी काय, जशी आपण किमोथेरपी वापरतो. या कार्टी थेरपी म्हणजे काय असतं की त्याला प्रायमरिक अँटीजन रिसेप्टर टी सेल्स असतात. त्या म्हणजे आपल्या टी सेल्स म्हणजे काय, तर आपल्या पांढऱ्या पेशींमध्ये एक पेशी असतात त्याला म्हणतात टी सेल. त्याला आपण म्हणतो सोल्जर सेल्स, की जे आपल्याला रक्षणासाठी गरजेचे आहेत. तर पांढऱ्या पेशी आपलं रक्षण करत असतात वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून. तर मग हे काय करतात की बेसिकली पेशंटचं ते ब्लड घेतात, त्या टी सेल वेगळ्या करतात आणि त्याच्यात जेनेटिकली इंजिनियर्ड जीन्स टाकतात की त्या पर्टिक्युलर कॅन्सर सेल्सच्या अगेन्स्ट त्या ऍक्शन करतील. म्हणजे ते टी सेल्स घ्यायच्या, त्याच्यात एक जेनेटिकली इंजिनियर्ड जीन्स टाकायचे आणि मग त्याला पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये त्या सेल्स वाढवायच्या आणि परत म्हणजे एक सोल्जर काढायचा आणि एक आर्मी बनवायची त्या सोल्जर्सची त्या कॅन्सर सेल्सच्या अगेन्स्ट अटॅक करण्यासाठी. आणि मग या सेल्स परत पेशंटच्या शरीरात टाकल्या जातात रक्तावाटे आणि जिथे जिथे त्या सेल्स कॅन्सर सेल्स दिसतात ते जाऊन त्या डायरेक्टली अटॅक करतात आणि मग रिझल्ट चांगले आहेत. त्याला कार्टी थेरपी म्हणतात. ती आत्ता त्याची कॉस्ट 80-90 लाखापर्यंत आहे. पण आणि हळूहळू ते आता पहिले फक्त लिम्फोमा ल्युकेमियामध्येच वापरायचे, पण आता सॉलिड कॅन्सर ज्याला आपण लंग कॅन्सर प्रोस्टेट याच्यात सुद्धा वापरण्याचं आता आपण बघतोय. आता हे अशा बरेच गोष्टी चालू आहेत, जसं वॅक्सिन डेव्हलपमेंट आहे, ट्रीटमेंटमध्ये आहे, इन्व्हेस्टिगेशनमध्ये, सगळीकडे ते चालू आहे. पण सर्वात महत्त्वाचं बेसिक आहे की जोपर्यंत आपण सगळी कारणं शोधत नाही तोपर्यंत त्याला मुळापासून अटॅक करू शकत. पण हे नक्कीच आहे की विज्ञान एवढं पुढे गेलं की आता कॅन्सरची भीती बाळगायची गरज नाही, कारण आपण कमी साईड इफेक्टवाल्या ट्रीटमेंट जास्तीत जास्त देऊ शकतो, पेशंटचं आयुष्य पण वाढवू शकतो. आणि आता जस्ट आपण बोलता बोलता मला एक सुचलं की समज काही जेनेटिक थेरपीज वगैरे अशा काही येऊ शकतात. म्हणजे आजकाल आपण ऐकतो की जीन मॉडिफिकेशन पण होत आहे. जीन मॅप आपण एक तयार करतो, जेनेटिक मॅप. तर त्याच्यामध्ये असे काही मार्कर्स मिळालेत का की ही जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर आणि मग त्याच्यावरती आता तुम्ही बघाल की प्रत्येक पेशंट जो आहे ना की आता त्याचे प्रत्येकाचं जेनेटिक मेकअप वेगळं आहे. जसं आपण म्हणतो ना की प्रत्येकाच्या बॉडीमध्ये बुलेट्स आहेत. फक्त ट्रिगर जो आहे तो कॅन्सरचा हे एन्व्हायरमेंट, लेजन, लाईफस्टाईल हे सगळे ट्रिगर आहेत. आता कोणाचा ट्रिगर दाबला जातो आणि कोणाची बुलेट फायर होईल ते सांगता येत नाही. तर ह्या बुलेट ज्या आहेत हे शोधण्याच्या कामासाठी जी टेस्ट आहे त्याला म्हणतात NGS, नॉन जिनोमिक सिक्वेन्सिंग. त्याच्यात काय केलं जातं की तुमचा ट्युमरचा जो DNA आहे तो टेस्ट केला जातो. की ट्युमरचा DNA टेस्ट केल्यानंतर त्याच्यात कोणते जीन्स आहेत हे आयडेंटिफाय केलं जातं आणि त्याच्यासाठी काही औषधं अवेलेबल आहेत का हे सुद्धा बघितलं जातं. म्हणजे साधारण 1000-1500 एवढे जीन्स टेस्ट करण्याची क्षमता असलेले इक्विपमेंट्स आहेत की त्याला जिनोम म्हणजे पूर्ण जेनेटिक मेकअप त्या कॅन्सरचं काय आहे हे आयडेंटिफाय केलं जातं. त्याला NGS टेस्ट म्हणतात. तर त्यानुसार औषधं देखील अवेलेबल आहेत की टार्गेटेड थेरपी, म्हणजे तुम्ही सगळ्या सेल्सला का मारता, बरोबर त्या जीन्सला टार्गेट करा आणि त्या सेल्स किल करा, त्याच्यामुळे रिझल्ट खूप छान येतात. तर NGS पण अनफॉर्च्युनेटली सगळ्या जीन्स बरेच सापडतात, म्युटेशन बरेच सापडतात, पण सगळ्यांसाठी औषधं अवेलेबल नाहीत. हा एक विषय झाला. आणि सगळ्यांसाठी अफोर्डेबिलिटी त्या औषधांची नाहीये. सगळेच औषधं आपल्याकडे अवेलेबल नाहीयेत कारण ते त्या प्रमाणात बनवले जात नाही किंवा त्याचं तेवढं अजून संशोधन चालू आहे. आणि हे जे संशोधनं चालतात त्यात तुम्ही भारताला कुठे बघता कम्पेअर्ड टू US किंवा युरोप किंवा चायनामध्ये जे संशोधन चालू असेल, तर आपल्या इथे तेवढं ऍडव्हान्स संशोधन चालू आहे का? नाही, आपला देश कुठेही मागे नाहीये. सर्वात महत्वाचं की आपण सर्वात महत्वाचं आपला मेन काय की आपल्याकडे पेशंट डेटा खूप आहे. नंबर ऑफ पेशंट्स खूप आहेत आपल्याकडे आणि त्याच्यामुळे आपण फक्त ज्या ह्या टेस्ट होत आहेत त्या फक्त काही शैक्षणिक संस्था जसं टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे, एम्स हॉस्पिटल दिल्ली आहे,
या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात होतात. बरोबर. बाकी ठिकाणी कमी होतात, कारण बेसिकली सध्या आपल्या पुढचे चॅलेंजेस की पेशंटनी ट्रीटमेंट घेणं बरोबर. आहे, ती कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट तरी पेशंटनी घेणं, ह्या आर्थिक गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे रिसर्च जो पार्ट आहे तो नक्कीच आपल्या देशात भरपूर प्रमाणात होतोय. सगळ्या संस्था ज्या आहेत, शैक्षणिक संस्था, हे आपल्याला गायडन्स करतायत आणि बऱ्यापैकी आपला याचा सपोर्ट आहे. इव्हन आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड काही ज्या ट्रीटमेंट आहेत त्या सुद्धा आपण, जसं रेडिओमिक्स ज्याला आपण म्हणतो डायग्नोसिससाठी किंवा कॅन्सर रिकरन्ससाठी काही आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतोय. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणा किंवा काही NGOज म्हणा, याच्यासाठी बऱ्यापैकी आपल्याला सहकार्य मिळतंय आणि त्यामुळे बऱ्यापैकी संशोधन आपल्या देशात होतंय. आणि भारत हे मेडिकल टुरिझमसाठी एकदम हॉट डेस्टिनेशन आहे असं म्हणतो आपण. तर कॅन्सरसाठी पण ते व्हॅलिड आहे? हो, कारण आपल्या देशात सर्वात जास्त कॅन्सरचे पेशंट आहेत. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या इथे जे ट्रेनिंग आहे दिलं जातं, अशा इन्स्टिट्यूट की त्यांचं पेशंट एक्सपोजर जास्त आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आता बऱ्यापैकी जे चांगल्या प्रकारे डेव्हलप केले, म्हणजे टायर 2 सिटीजमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल्स आलेले आहेत आणि अफोर्डेबिलिटी जी कम्पेअर टू द वेस्ट, तुम्ही बघाल की ट्रीटमेंटची कॉस्ट ही खूप कमी आहे आणि इझिली अवेलेबल आहे. डॉक्टर्स अप्रोचेबल आहेत आणि ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे. तर त्याच्यामुळे आपल्या देशात ते टुरिझम जे आहे कॅन्सर ट्रीटमेंटसाठी सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे. आपण आधी जे ऐकायचो की कॅन्सरसाठी हा माणूस USA ला जाऊन 6 महिने आला वगैरे, याची गरज नाही बेसिकली. बिलकुलच गरज नाही, कारण तिथे जाऊन सुद्धा इंडियन डॉक्टर बऱ्याच वेळा ट्रीटमेंट करत असतात. तर त्यामुळे मला वाटत नाही की त्याची गरज आहे. पण नक्कीच मीडियापासून थोडं दूर जाण्यासाठी ते लोक प्रेफर करत असतील, परंतु निष्णात असे डॉक्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर तुम्ही आता जस्ट सांगितलं की AI यूज करून बऱ्याच गोष्टी आता रोबोटिक सर्जरीज किंवा यू आर युझिंग AI फॉर ऑल दीज ट्रीटमेंट्स. तर मग त्याचं थोडं जरा एलॅबोरेट करून सांगाल की AI कुठे कुठे यूज करतात आणि पुढे काय काय होत आहे? तुम्ही बघाल की AI जे आहे ते डायग्नोसिसमध्ये आणि थेरपीमध्ये दोन्ही ठिकाणी आता वापरण्यात येते बऱ्यापैकी. तर डायग्नोसिसमध्ये तुम्ही बघाल तर रेडिओमिक्स ज्याला आपण म्हणतो की बाबा बरेच CT स्कॅनचे इमेजेस, पेट स्कॅनचे इमेजेस, तर हे बऱ्याच वेळा सब्जेक्टिव्ह असतं की बऱ्याच वेळा रिपोर्ट्समध्ये व्हेरिएशन येऊ शकतात. पण रेडिओमिक्स म्हणजे काय, तर तुम्ही ते इमेजेस प्रोसेस करता आणि ते पर्टिक्युलर बरेच पॉईंट्स त्याच्यातले तुम्ही डिटेक्ट करून ओळखू शकता की ही कॅन्सरची गाठ आहे की नाही. दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळा आता हेही रिसर्च चाललाय की ह्या पेशंटमध्ये कॅन्सरची रिस्क किती आहे. तर त्या इमेजेसवरून, नंतर त्याची जी पॅथॉलॉजी इमेजेस आहेत त्या बघून त्याच्यात काय काय कॅन्सरची येण्याची रिस्क किती आहे. जसं आता आम्ही बऱ्याच वेळा काही टूल्स असतात, त्याला आपण ऑन्कोप्रेडिक्ट टूल्स म्हणतो, की पेशंटचे बरेच फॅक्टर्स टाकले जातात किंवा त्याची ज्या पॅथॉलॉजीच्या इमेजेस आहेत त्या स्कॅन केल्या जातात आणि त्याच्यातून ते फॅक्टर्स गोळा केले जातात की बाबा ह्या पेशंटमध्ये कॅन्सरची रिस्क किती आहे. त्याची सुद्धा AI वापरलं जातं. रोबोटिक्समध्ये, रेडिएशनमध्ये या सुद्धा ठिकाणी AI वापरलं जातं की ते फिजिशियनला थोडं असिस्ट करतं स्मूथ प्लॅनिंगसाठी, पेशंटच्या ट्रीटमेंट काउन्सिलिंगसाठी. आता ह्याच्यामध्ये काही स्टार्टअप्स असतील की जे ह्याच्यात रिसर्च करत असतील वगैरे, तर ह्यांच्यासाठी आता मेडिकल डेटा हा फार प्रायव्हेट असतो. बरोबर. तर त्यांना हा डेटा म्हणजे अशी काही प्रोसेस आहे की ज्याच्यात हा डेटा त्यांना अवेलेबल करून दिला जातोय, मग त्याच्यावरती ते लोक रिसर्च करतायत वगैरे? तर काही बँक्स असतात अशा की ज्याच्यात हा डेटा फ्रीली अवेलेबल किंवा इझिली अवेलेबल आहे. त्यामुळे त्या बँक्समधून ते डेफिनेटली ऍक्सेस करू शकतात किंवा बऱ्याच वेळा त्या हॉस्पिटल बरोबर ते कोलॅबोरेट करून हा डेटा अवेलेबल करून घेऊ शकतात. ओके. हॉस्पिटलकडे त्यातले डॉक्टर्स असतील त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन. ओके. सो आता आपण थोडं सायकोलॉजिकल इफेक्ट्स वरती येऊया. आपण ऑलरेडी थोडंसं बोललंय की लोक थोडे म्हणजे कॅन्सर ऐकलं की अर्धे स्ट्रेस त्याच्यामुळेच स्ट्रेसफुल त्यांचं आयुष्य होतं. तर जनरली पेशंट्सनी जेव्हा कळतं त्यावेळेस तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्समध्ये त्यांच्या फॅमिली मेंबर्सना किंवा पेशंट्सना कसं हँडल करतात? तर तुम्ही बघाल, जसं मी तुम्हाला म्हटलो की कॅन्सर बद्दलची जी भीती आहे ना, ती तुम्हाला मी म्हटलो की त्यांनी हे बघायला पाहिजे की देर आर मेनी कॅन्सर सर्वायव्हर्स. बऱ्याच सेलिब्रिटीज आहेत जे आता कॅन्सर ट्रीटमेंट म्हणून फ्री झाले, त्यांच्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे. आपण फक्त तो निगेटिव्ह अँगल जो बघतोय की फक्त पेशंट दगावतानाच बघितले, तर त्या थोडा विसरून ह्या पॉझिटिव्ह अँगलकडे बघितलं पाहिजे. आता बऱ्याच वेळा असं होतं की रिलेटिव्हचं म्हणणं असतं की पेशंटला ही गोष्ट सांगितली नाही पाहिजे, कारण त्यांना सहन करायची क्षमता नाही. परंतु जेव्हा तुम्ही पेशंटला व्यवस्थित सांगता तेव्हा तो पेशंट ट्रीटमेंट घेण्यासाठी वेल प्रिपेअर्ड होतो.
कारण जेव्हा जर काही साईड इफेक्ट झाले आणि तुम्ही पेशंटला सांगितलं नाही तर तो म्हणतो की मला जर काही झालं नाही तर मला ट्रीटमेंट का देत आहे, मग मला ट्रीटमेंटची गरज नाही कारण मला साईड इफेक्ट जास्त होतात. पण जेव्हा तुम्ही त्याला सांगता की तुमची ही स्टेज आहे, तुम्ही पूर्ण बरे होण्याचे चान्सेस आहेत, काही काळापुरता आपल्याला साईड इफेक्ट होऊ शकतात आणि ते आपण व्यवस्थित टॅकल केले तर आपण याच्यात पूर्ण बाहेर पडू. एक पेशंटला विश्वास तयार होतो, कारण शेवटी डॉक्टर आणि पेशंटच्या नात्यावरती, त्या विश्वासाच्या नात्यावरतीच पेशंट पुढची ट्रीटमेंट घेत असतो. आणि त्याच्यात जर कुठे तुम्ही झाकण्याचा प्रयत्न केला की बाबा तुला कॅन्सरच नाहीये, किंवा तुमच्या घरी जरी पाहुणे पेशंटला बघायला आले तर तुम्ही काय म्हणला त्याला काही सांगू नका, त्याला काही सांगू नका, आणि मग किती तुम्ही त्या लपवण्याचा प्रयत्न कराल, मग त्याच्यात पेशंटची सायकोलॉजी अजून डिस्टर्ब होत असते. त्यामुळे डॉक्टर तर पेशंटला काउन्सिल करतातच, आवश्यक नाही की डॉक्टर पेशंटला डायरेक्ट थोडी सांगते की तुम्ही 4थ्या स्टेजला तुम्ही बरे होणार नाही, परंतु ते तर त्यांना ही कल्पना देणं गरजेचं आहे, कारण त्यांना ट्रीटमेंटसाठी पूर्ण प्रिपेअर करायचं असतं आपल्याला. आणि फॅमिलीचे देखील तेवढंच हातभार त्याच्यात महत्वाचा आहे की घरातलं वातावरण आनंदी ठेवणं, त्यांना काय खायला प्यायला देणं, त्यात पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करणं की जेणेकरून पेशंटचे मॉरल बूस्ट गरजेचा असतो की तो ट्रीटमेंट पेशंट आनंदात घेईल. कारण शेवटी ट्रीटमेंट बरोबर पेशंटची फिजिकल एक्सरसाइज, योगा, डाएट, सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर. आणि बियॉन्ड डॉक्टर्स ह्या गोष्टी फॅमिलीला बघायच्या असतात. त्यामुळे पेशंटला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही, पेशंट आनंदी वातावरणात राहील, मेडिटेशन करेल, योगा करेल. तर पेशंटला ह्या गोष्टी सतत एनकरेज करणं हे सुद्धा फॅमिलीचं तितकंच काम असतं. त्यामुळे दोघांनी त्या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट इन्व्हॉल्वमेंट ऑफ सायकोलॉजिस्ट, की बाबा बऱ्याच वेळा आपण बघतो की पेशंट एका निगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये निघून जातो, निगेटिव्ह थॉट प्रोसेसमध्ये असतो की माझे आयुष्याचे काहीच दिवस राहिलेत. तर मग ह्या प्रोसेसमधून काढण्यासाठी बऱ्याच वेळा सायकोलॉजिस्टची सुद्धा गरज लागते. त्यावेळेस काही मेडिसिन्स, अँटी एन्झायटी मेडिसिन, जसं पेशंट जर जास्त स्ट्रेस असेल तर त्याची झोप पूर्ण होणार नाही, त्याचं जेवण नीट होणार नाही. तर मग अशा वेळेस सायकेट्रिस्टची इन्व्हॉल्वमेंट, सायकोलॉजिकल काउन्सिलरची इन्व्हॉल्वमेंट खूप गरजेची असते. तर त्याच्यामुळे त्यांनी काही मेडिसिन्स चालू केले, प्रॉपर काउन्सिलिंग केलं तर कदाचित पेशंट हा प्रवास नीट पार पाडत असतो. दुसरी गोष्ट आली की काही पेशंट जे असतात स्टेज 4चे असतात, की ज्यांना आपलं माहिती आहे की आयुष्य कमी राहिलेलं आहे त्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांना पूर्ण करणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. आणि त्यांचं पेनफुल लाईफ होऊ नये म्हणून पॅलेटिव्ह केअर ही एक वेगळी डिव्हिजन असते की त्याच्यात त्यांना इन्व्हॉल्व करणं हे तितकंच गरजेचं असतं. तर पॅलेटिव्ह केअर म्हणजे नुसतं फक्त की बाबा पेनचे औषध देणं किंवा ब्लिडिंग थांबवणं एवढंच नाही, तर त्यांची काउन्सिलिंग की बाबा तुमच्या ह्या काळात तुम्हाला अशी काळजी घेण्याची गरज आहे, फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट किती गरजेची आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही शेवटच्या वेळात काय काळजी घेतली पाहिजे, तुम्ही कसं स्वतःला मेंटली प्रिपेअर केलं पाहिजे, कोणत्या काळात तुम्ही काही डिसिजन असतात की काही पेशंट लास्ट स्टेजला असतात, दे स्टील वॉन्ट की बाबा पेशंटला व्हेंटिलेटरवरती घ्या, आयसीयूत ठेवा. पण ह्या गोष्टींचा किती फायदा होणार आहे की फक्त पेशंट आयसीयूत राहणार आहे, व्हेंटिलेटरवर राहणार पण भेटणार काही नाही, या गोष्टीचं डिस्कशन तुम्ही तुमच्या प्रायमरी डॉक्टरवर केलं पाहिजे की हे सगळं फक्त मला करायचं आहे म्हणून त्यांना आयसीयूत टाका असं नाहीये. तर हे करून मला किती फायदा होणार आहे हे सुद्धा डॉक्टरांबरोबर तेवढंच डिस्कस केलं पाहिजे. कारण वेदनादायी पेशंटचं जीवन नसलं पाहिजे, ते सुखकर असलं पाहिजे. बरोबर. आता हा तर फार डिफिकल्ट डिसिजन्स आहेत, म्हणजे हे जेव्हा आता ह्या स्टेजवरती आपण येतो त्यावेळी. तर जनरली आता तुम्ही म्हणजे हॉस्पिस म्हणजे काय आहे आणि तो जो डिसिजन असतो की आता बाबा घरी राहण्यापेक्षा हॉस्पिसमध्ये बेटर आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही कशा सांगतात फॅमिलीजना, आणि तो डिसिजन कसा कुठल्या पॉइंटला घ्यायला लागतो? बरोबर. तर तुम्ही हे बघा की जेव्हा कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट्स काम करत नाहीत आणि आम्हाला माहिती आहे की आता पेशंटला ट्रीटमेंट देऊन फक्त साईड इफेक्ट जास्त होणार आहेत आणि फॅमिली फायनान्शियली ड्रेन आउट होईल आणि त्याचा फायदा नाही आहे, म्हणजे खर्च करून जर पेशंटला फायदा होत नाही आहे आणि कोणतीही ट्रीटमेंट, ॲडिशनल ट्रीटमेंट देऊन फक्त पेशंटचं पेनफुल लाईफ वाढणार आहे, तर मग अशा वेळेस आम्ही कॉल घेतो की पेशंटच्या रिलेटिव्हशी डिस्कस करतो की पुढची ट्रीटमेंट तुम्हाला जर करायची असेल तर त्याच्याने फक्त आयुष्य वाढेल, पण ते वेदनादायी असू शकतं, आर्थिकरित्या तुम्हाला ते ड्रेन करू शकतं आणि याच्यातून आउटकम असं काही नाही आहे. तर मग अशा वेळेस आम्ही प्रयत्न करतो पेशंटला सांगायचं की तुम्ही आता फक्त त्यांची सेवा करा. मग पेशंटला ऑक्सिजन लागत असेल किंवा पेशंटला फक्त युरिन किंवा इन्फेक्शनचे कंट्रोल घेणं, पेशंटची डाएट कंट्रोल करणं, ह्या गोष्टी, पेन कंट्रोल करणं, ह्या गोष्टीसाठी मग आम्ही हॉस्पाईसचं ॲडवाईस करत असतो. तर मग हे पेशंटची आत्ताची स्वतःची शारीरिक स्थिती कशी आहे, पेशंटचा आजार आता कोणत्या स्टेजला गेला आहे, त्याला आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या थेरपी मिळालेल्या आहेत आणि किती दिवसात तो वाढत चालला आहे, या सगळ्या गोष्टींचा एक सारासार विचार करून मग डिसिजन दिलं जाते. बरोबर. ओके. आणि मग ते तुम्ही जनरली रेकमेंड करता? हो हो हो. ते योग्य वेळेस डॉक्टरांनीच पेशंटला सल्ला देणं गरजेचं आहे, नाहीतर मग ते पेशंट फॉल्स होपमध्ये नको राहायला की काहीतरी होईल. बरोबर.
बरोबर. याच्यातून काहीतरी बाहेर होईल. त्यामुळे योग्य वेळेस त्यांना वास्तविकता सांगणं देखील डॉक्टरांचं काम आहे. आणि आता आपल्याकडे युथेनेशियाचा एक नियम आलेला आहे की बरोबर. पेशंटला पाहिजे असेल तर तुम्ही ते ऑप्ट करू शकता. तर ह्याचा इफेक्ट काय ह्याच्यावरती होऊ शकेल? हो, कारण बऱ्याच आपण बघतो की जेव्हा पेशंटला बोनमध्ये कॅन्सर जातो, तर ते खूपच पेनफुल असतं आणि ते पेशंटला असंही होत नाही. बऱ्याच वेळा आपण खूप चांगल्या प्रकारचे पेन किलर्स देतो, मॉर्फिन वगैरे अशी सगळी औषधं वापरत असतो, परंतु तरीही पेन रिलीफ होत नाही. आणि मग अशा केसेसमध्ये कदाचित ह्या गोष्टी काम करू शकतात. परंतु कॅन्सर पेशंटचं ओव्हरऑलच लाईफ एक्सपेक्टन्सी कमी असते. खूप काळ त्यांना ते पेन सहन करायची वेळ बऱ्याच वेळा येत नाही. कारण जेव्हा ते अशी वेळ येते तेव्हा त्यांचं ओव्हरऑलच लाईफ कमी राहिलेलं असतं. परंतु नक्कीच काही देशांमध्ये कॅन्सर पेशंटसाठी हे वापरलं जातं. तुम्ही रोजच्या रोज नो बरेच असे पेशंट बघत असाल जे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत कॅन्सरच्या. तर ह्याच्यामुळे तुमच्या सायकोलॉजीवरती किंवा तुमच्या स्ट्रेस लेवलवरती किती इफेक्ट होतो आणि ते तुम्ही हँडल कसं करता? तर बरं, तुम्ही जर म्हणाल तर ह्या गोष्टी डॉक्टर सुद्धा एक माणूस आहे आणि पण त्यांनी त्याची सायकोलॉजी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा पेशंट बघता तो ऑलरेडी डिप्रेस्ड कंडिशनमध्ये असतो, रिलेटिव्ह ऑलरेडी कन्फ्युज्ड असतात. त्यामुळे तुमचं मानसिक स्थिती ही पॉझिटिव्हच पाहिजे की जेणेकरून तुम्ही पेशंटला एक चांगल्या प्रकारची होप देऊ शकता, त्याची कॅन्सरबद्दलची भीती घालवू शकता, ट्रीटमेंटला व्यवस्थित गाईड करू शकता आणि मग त्या विश्वासावर एक पेशंट तुमची चांगली ट्रीटमेंट घेत असतो. त्यामुळे आपली मानसिक स्थिती सांभाळून आपल्या पेशंटशी बोलणं खूप गरजेचं आहे की त्यात कुठेही निगेटिव्ह एन्व्हायरमेंट पेशंटबद्दल क्रिएट व्हायला नको. तुम्ही जनरली पेशंट्स आहेत किंवा जनरल पब्लिक आहे किंवा त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांना काय संदेश तुम्ही देऊ इच्छिता का? एकच आहे, जसं तुम्हाला म्हटलो की सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल हॅबिट्स. म्हणजे जसं आपण म्हणतो की ना की आपल्या कुटुंबामध्ये सर्वात महत्त्वाचं काय की आपण पहिले सगळे एकत्र जेवायला बसायचो, बरोबर? एकत्र जेवायला बसल्यानंतर आपण सगळे एकमेकांशी चर्चा करतो, सुख-दुःख एकमेकांशी वाटायचं, ज्याला आपण कुटुंब प्रबोधन म्हणतो. तर ते कुटुंब प्रबोधनामध्ये काय असतं की आपल्या एक शेअरिंग असते, आपण सगळे बरोबर फिरायला जातो, आपण एकत्र देवाचं ध्यान करतो. या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर याचा तुमच्या लाईफस्टाईलवर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. कारण तुमचे स्ट्रेस शेअर करण्यासाठी काही लोक असतात. तुमची लक्षणं जसं एका स्त्रीला समजा स्तनात गाठ असेल, तर ती जर तिच्यावर कोणी शेअरच करणार नसेल, तर ती कोणाबरोबर शेअर करेल? ती अंगावरच काढणार ना. त्यामुळे मग जेव्हा तुम्ही कुटुंब म्हणून एक एकत्र राहता, त्यावेळेस ह्या गोष्टी शेअर होतात. तुम्हाला जे नॉलेज आहे तुम्ही कोणाबरोबर ते शेअर करू शकता. ती व्यक्ती डॉक्टरांकडे लवकर पोहोचते आणि एक त्याला कुटुंबाचं एक सपोर्ट सिस्टीम मिळत असते. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहणं आणि घरात पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे लाईफस्टाईल हॅबिट जसं म्हटलं मी की फास्ट फूड अवॉइड करणं, त्याच्यानंतर तुमच्या शरीराचा व्यवस्थित व्यायाम करणं. दुसरी गोष्ट की स्मोकिंग, टोबॅको च्युइंग ह्या गोष्टी टाळणं, या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं प्रार्थना करणं, जे मेडिटेशन जे तुम्हाला पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे, तुमची स्ट्रेस लेवल कमी करतं, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त आपण म्हणतो पर्यावरण, मग त्याच्यामध्ये आलं तुमचं पोल्युशन, प्लास्टिकचा वापर कमी करणं किंवा तुम्ही जे पाणी आहे ते स्वच्छ असणं, वातावरणातलं प्रदूषण कमी असणं, या सगळ्या पोल्युशन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. तर ह्या गोष्टींमुळे तुम्ही कॅन्सरचं प्रमाण करू शकता आणि कॅन्सरबरोबर व्यवस्थित कोप अप करू शकता. आणि दुसरी गोष्ट असं तुम्हाला म्हटलं की कॅन्सर स्क्रीनिंगसाठी तुमचं 40 नंतर तुमच्या ज्या तपासण्या आहेत त्या झाल्याच पाहिजे की जेणेकरून कॅन्सर सोडून द्या, पण हार्ट आहे, डायबिटीस आहे, बाकी शरीराचे आजार हे सुद्धा डिटेक्ट होणं तेवढंच गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे ह्या तुमच्या तपासण्या 40 नंतर भले ते तुम्ही सरकारी दवाखान्यात करा, प्रायव्हेटमध्ये करा, पण ते करणं गरजेचं आहे आणि तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी व्हॉट्सअपवरती शेअर करून होत नाहीत. त्यासाठी काही वेळेस डॉक्टरांची सुद्धा गरज असते. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचणं देखील तितकंच गरजेचं आहे. सो आज आपण बघितलं की डॉक्टर विकासजींनी जे आपल्याला मार्गदर्शन केलंय ते इतकं सुंदर आणि इतकं सपोर्टिव्ह आहे की त्यांच्याकडे बघूनच आपला अर्ध टेन्शन गायब होतं. तर आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे, हा जो हे जे पूर्ण आपल्याला आज सांगितलं, तर त्याने बऱ्याच लोकांना एक पॉझिटिव्ह इफेक्ट येईल. बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी कळतील. तर तुम्ही आज आम्हाला तुमचा वेळ दिलात आणि एवढं सगळं मार्गदर्शन केलं.
तर ह्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमचे. आणि प्रेक्षकांसाठी जर का काही तुम्हाला अजून प्रश्न असतील, ह्याच्या पुढचे प्रश्न असतील, तर तुम्ही नक्की आम्हाला अप्रोच करा. आम्ही डॉक्टरजींचे डिटेल्स जे आहेत ते एनिवे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे आम्ही ठेवूनच देऊ. तर नक्की तुम्ही आम्हाला संपर्क करा किंवा डॉक्टरजींना डायरेक्टली संपर्क करा. आणि काही असेल तर बोला माऊली. बोला मग. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.